लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये झुंपले। 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचा वायदा शिंदेंनी दिला, पण राज ठाकरेंनी टीका करत माझी सत्ता आल्यास काहीच फुकट देणार नसल्याचं म्हटलं आणि अशा लोकांच्या नादी लागू नका असं म्हणत महायुतीवर टीका केली। पाहूया। लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 2100 रुपये करण्याचा वायदा मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। मात्र निकालानंतर भाजपसोबत जाणार अशी घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडत सत्तेत आल्यावर फुकट काहीच मिळणार नाही असं म्हटलंय। माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कशी धडकी भरली आहे, त्याच्यावर मी बोलतो। पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आज लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला काही पैसे मिळाले असतील मिळाले, काही जणांना नसतील मिळाले, पण यात हाताला काही लागणार नाही तुम्हाला। उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कुठच्या मिळणार नाही। ज्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना मी सक्षम करीन। मला असं वाटतं महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे। अहो, महाराष्ट्र राज्य आहे, ते दुसरं कुठचं इतर राज्य नाहीये। बरेचसे लोक म्हणतात आम्ही फोकट मध्ये काहीच देणार नाही। अरे फोकट मध्ये या गरीब लोक, गोर गरीब लोक काहीच घेत नाही। दिवस रात्र अरे उन्हाचे चटके घेऊन आमचे महिला दिवस रात्र त्या शेतामध्ये राबतात। त्या महिलांना विचारा त्या 1500 रुपयाचं महत्व। जे बाया लग्नामध्ये जाऊन 8-8 तास लोकांचे खाल्लेले भांडे झुटे घासतात, त्या बायांना जाऊन विचारा 1500 रुपयाचं महत्व। जे बाया 8-8 तास भंडाऱ्यात लग्नामध्ये उन्हाचे चटके घेऊन भट्ट्याच्या बाजूनी बसतात, त्या बायांना जाऊन विचारा 1500 रुपयाचं महत्व। तुम्हाला काय करणार आहे? लोकसभेची निवडणूक होताच सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि निवडणुकीच्या घोषणेआधीच 4 महिन्यांचे 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमाही केले। आता मुख्यमंत्र्यांनी मोठा वायदा केला। 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्याचं वचन शिंदेंनी दिलं आहे। महाराष्ट्रामध्ये 9,53,00,000 मतदार मतदान करणार आहेत। पुरुष मतदारांची संख्या आहे 4,93,00,000 आणि महिला मतदारांची संख्या आहे 4,60,00,000। म्हणजेच महिला मतदार सुद्धा पुरुष मतदारांएवढ्याच आहेत आणि ही संख्या निर्णायक ठरणार आहे। आतापर्यंत 2.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा धुवाधार प्रचार महायुतीनं केला। हे विरोधक म्हणाले ही बोगस स्कीम आहे। काय बोगस काय? ते म्हटले पैसेच येणार नाही अकाउंटला। पैसे आल्यावर म्हणले अरे पैसे आलेत लवकर काढून घ्या नाहीतर परत घेतील। त्यांच्या बापानी सांगितलं होतं का पैसे परत घेतात? आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली, आपण राखी बांधल्यानंतर ओवाळणी टाकतो, ओवाळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का? काय येडी आहेत का काय कुणाला माहिती। जेव्हा नात्यात पैसे येतात तेव्हा त्या नात्यात प्रेम राहत नाही। लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती हे माझ्यापेक्षा कोणालाही जास्त माहिती नाही। या राज्यातली बहीण लाडकी नव्हती। असा दणका तुम्ही दिला ना की बहिणी अशा 1 मिनिटात लाडक्या झाल्या। 31 खासदार निवडून आले आणि डायरेक्ट लाडकी बहीण स्कीमच सुरुवात झाली। त्याच्या आधी कधीही स्कीम नव्हती। महिलांनो लक्षात ठेवा, आमचं मत हे आम्ही स्वाभिमानी मत आहोत। तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही। आम्ही मोडू पण पैशासमोर वाकणार नाही, याचा सार्थ अभिमान आम्हाला। पण निकालानंतर सत्तेत राहणार आणि भाजपसोबत जाण्याची घोषणा करणारे राज ठाकरे मात्र उघडपणे लाडकी बहीण योजनेचा विरोध करतायत। लाडके भाऊ मेले का अशी टीका करत या लोकांच्या नादी लागू नका असा निशाणा राज ठाकरेंनी महायुतीवर साधलाय। निवडणुकीला येतील, भांडी कुंडी वाटतील, लाडकी बहीण सांगायचं,
महिन्याला पैसे द्यायचे आणि बाकीची महागाई वाढवायची आणि ट्रेंड काढायचे आणि इकडे द्यायचे. सगळ्याचे भाव वाढवायचे, दिलेत त्याच्यापेक्षा दुप्पट आतमध्ये घ्यायचे आणि सगळ्याचं लाडकी बहीण आहे. ही कुठची लाडकी बहीण? तर लाडकी भाऊ का मेले काय? त्या असल्या लोकांच्या नादी लागू नका तुम्ही. खरंच सांगतो तुम्हाला. बायकोला गोड बोलायचं. जर तुम्ही तिला म्हणला कमळाकडे बटन दाबायचं नाही तर 21 बंद होणार आणि आपला भाकरी तुकडा बी बंद होणार. काही लोक म्हणतात ही निवडणुकीपुरतं आहे, निवडून आल्यानंतर योजना बंद करतील. अरे कसे योजना बंद करतील? आम्ही निवडून आलो, मंत्रिमंडळात आम्ही असणारच, आमचे महायुतीचे आमचं सरकार असणार. हे जर आम्ही बंद केलं तर ह्या आमच्या 2,70,00,000 जर महिला रणरागिणी लाटणं हातात घेऊन जर बाहेर पडल्या तर एक तरी माणूस फिरेल का आमचा? द्यावंच लागेल ना आम्हाला. निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दाही गाजतोय. आता बहिणी कोणासोबत हे 23 तारखेलाच निकालानंतरच दिसेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.